मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज तुम्ही त्या गाण्याची आणि त्या सरप्राईजची वाट बघत होतात ना, तोच आज एपिसोड त्यांनी दाखवलाय. अप्रतिम आहे आजचा एपिसोड आणि त्यासोबत एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. मैपत आतापर्यंत जे काही वागत होतं ना, ते सगळं नाटक हे उघडकीला आलंय आणि आता हे पाचीच्या पाची जणे मिळून रिव्हेंज घेणारे अर्जुन सायलीचा. त्यामुळे मालिका आता इथे संपलेली नाहीये प्रेक्षकांनो. अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्त, हे वाक्य म्हणायला हरकत नाहीये. सुरुवातीला आपण बघतोय सायलीला अर्जुन मंदिरात घेऊन गेलेला असतो सकाळी सकाळी आणि हे घरी आलेले दाखवले. अर्जुन म्हणत असतो सायलीला, तुझा आता तरी माझ्यावरचा राग गेला ना? सायली म्हणते, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. याचा राग आहेच, पण तुम्ही मला देवदर्शनाला नेलं ना सकाळी सकाळी, त्यामुळे माझा राग गेलाय बरं का, आणि मी तुम्हाला माफ केलंय. अर्जुन म्हणतो, अगं थांब पण बायको, तुला मी काय लपवतोय हे बघायचंय ना? सायली म्हणते, हे बघा आता आहेच ना काहीतरी तुमचं, काय चाललं सांगा ना मला. अर्जुन म्हणतो, सांगणार नाही, दाखवणार आहे. असं नाही, चल. आता त्याने तिच्या डोळ्यावर हात ठेवला आणि हात ठेवून तो आता तिला घरात आणतो. घरात आणता क्षणीच तिला ते सरप्राईज मिळालंय प्रेक्षकांनो. अर्जुन तिला म्हणत असतो, चल आता तुला सगळं कळणार आहे. सायली म्हणते, अहो कळेल कसे डोळे बंद केल्यावर? अर्जुन म्हणतो, चल ग. आणि जेव्हा तिला आता आत आणतात ना घरामध्ये, म्हणजे अर्जुन जेव्हा तिला आत आणतो ना, तेव्हा ते गाणं त्यांनी सुरू केले. अप्रतिम गाणं, अप्रतिम गाण्याचे बोल आणि अप्रतिम परफॉर्मन्स. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड टीव्हीवर बघायला मिस करू नका. तू येता सायलीच्या पावलांनी घर मोहरून आले, हे गाणं तुम्हाला आता इथे स्क्रीनवर दिसणार आहे प्रेक्षकांनो. आणि या गाण्याच्या माध्यमातनं सायलीला हे सरप्राईज मिळत आहे. तिचे सगळे लोक तिच्या जवळ आहेत, तिच्यावर फुलांचा वर्षाव करतायत सगळेजण. ती तन्वी आहे हे कळलंय ना सगळ्यांना फायनली. हा आनंद आता ते साजरा करताय प्रेक्षकांनो. आता ही ते गाण्याचे बोल खूपच सुंदर आहेत. तुझ्या स्पर्शाने तुळशीला गहीवरून आले, मोहरून आले, तू येता सायलीच्या पावलांनी घर मोहरून आले. आता हे गाणं बघतायत बरं का तुम्ही प्रेक्षकांनो स्क्रीनवर. आणि मागून राकेश शूटिंग काढतोय या सगळ्या गाण्याची. आणि मग अर्जुन सायलीला असं आतमध्ये आणतो, तिचा गृहप्रवेश वगैरे करतात ते. आणि मग अर्जुन गाणं म्हणतोय बरं का. हे पूर्ण तुम्ही हे सगळं गाण्यातच ऐकणार आहे प्रेक्षकांनो. किती भाग्य या घराचे, उमटली तुझी पाऊले, राहील घर हे हसरे, तू सुखाने बांधलेले. आणि मग अर्जुन, सायली आणि ते चैतन्य, अश्विन सगळे ते सायलीला असं खुर्चीवर बसवतात, असं गोल गोल फिरवतात. सायली आता खूप खुश आहे, तिचे लाड होत आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी तिला असं मंदिरासमोर आणतात आणि म्हणतात, तुझ्या रूपाने उजळून येई मंदिरातली शुभ्र समयी, बोलताच तू खुलते आनंदाची गोड समयी. खूपच सुंदर केलंय प्रेक्षकांनो ते गाणं. हे तुटलेले धागे तू मायेने विणले, सारे झाले मधुर असे नाते गुंफलेले, तू येता सायलीच्या पावलांनी घर मोहरून आले. खूपच छान वाटते बरं का प्रेक्षकांनो. हे सगळं दृश्य तुम्ही गाण्यामध्येच बघत आहात. गाण्याची चाल, बोलणं खूप अवघड आहे बरं का मंडळी, त्यामुळे मी गाण्याचे बोल तुम्हाला नुसते सांगते. अप्रतिम अप्रतिम, एक नंबर, सुपर्ब दाखवलंय त्यांनी. आणि आता एकीकडे सायलीसाठी गाणं आणि एकीकडे मैपतचं एक्सपोज भारी दाखवलंय प्रेक्षकांनो आजचा एपिसोड त्यांनी. सचिन आता त्याच्या समोर खूप मोठे दागिने चांदी बघत असतो. आता सचिन मैपतच्या हाताखालच्या माणसाला म्हणत असतो, काय रे धनेश, फारच चांदी आणि सोन्याचा वर्षाव केलाय मंत्र्याने. त्यावर तो माणूस म्हणतो, सचिन आधी त्याला म्हणतो, आता आपली चांदीच चांदी आहे वाटतं. तो माणूस म्हणतो, सचिन साहेब, अहो खराच चांदीचा सोर्स तर दुसरीकडे. सचिन म्हणतो, म्हणजे? त्यावर हा माणूस म्हणतो, मगाशी तुम्ही जो प्रसादाचा विषय बोलत होतात ना, त्यासाठी सॉलिड सोल्युशन आहे माझ्याकडे. आता या मैपतच्या माणसाने सचिनला ड्रग्सची पुडी दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. सचिन म्हणतो, हे काय आहे? तो माणूस म्हणतो, बाबांच्या स्पेशल प्रसादामध्ये मिक्स करण्यासाठी स्पेशल पावडर. सचिन त्याचा वास घेत म्हणतो, बाय गॉड, प्युअर माल आहे रे हा. अरे धनेश, तू हे कुठून आणलं? तेवढ्यात मैपत येतो तिथे. मग सचिन घाबरतो बरं का आणि म्हणतो, अण्णा काही नाही काही नाही ते. आता मैपत म्हणतो, काय रे दीक्षित, तुला प्रेमानं सांगितलं होतं ना मी, आश्रमात कुठलेही काळे धंदे करायचे नाही म्हणून. तरी पण आता सचिन प्रचंड घाबरलेला असतो बरं का. आणि मैपत त्याच्या माणसाकडे आणि सचिनकडे खूप रागाने बघत असतो. आणि इकडे पुन्हा सायलीचं गाणं आपल्याला दाखवलंय. मंडळी, आजचा एपिसोड खरंच टीव्हीवर बघा. इथे अर्जुन आलाय आणि तो सायलीसाठी गातोय, दूर झालो होतो तरी नकळता आलो जवळ, बहरून आले जीवन माझे
आला प्रेमाचा दरवळ, साथ दिलीस माझी सदा, जरी कितीही आले वादळ, राहो अशीच भरलेली सुखाने माझी ओंजळ. कसलं म्युझिक लावलंय प्रेक्षकांनो या गाण्यामध्ये, अप्रतिम. आता प्रतिमा आत्या येतात आणि सायलीला जवळ घेऊन म्हणतात, होते अनामिक नाते त्याला नाव नव्हते काही, कळता तू लेक माझीच तू, अवघा स्वर्ग हाती येई. आणि मग तू येता सायलीच्या पावलांनी घर मोहरून आले. हे गाणं पुन्हा आपल्याला इथे ऐकवता येते. गाण्याची चाल खूप अवघड आहे प्रेक्षकांनो, म्हणून मी तुम्हाला गाण्याचे बोल ऐकून दाखवते. तर बघा, आता इथे पुन्हा महिपतचा सीन दाखवलाय. महिपत आता त्याच्या माणसाच्या कानाखाली हाणतो आणि म्हणतो, तुला लाज नाही वाटली का हे धंदे करायला? लाज नाही वाटली? थांबा, आता तुम्हाला दोघांना पण पोलिसांच्याच हवाले करतो. आता हा सचिन खूप घाबरतो बरं का. महिपत म्हणत असतो, बजावलं होतं मी तुम्हाला दोघांना, माझ्या आश्रमात असे धंदे करायचे नाही, बजावलं होतं ना, तुलाही नाही आणि यालाही नाही सोडणार आता. सचिन म्हणत असतो, नाही अण्णा, नाही, अहो आम्ही असं काही मिसळणार नव्हतं प्रसादामध्ये, अण्णा ऐका, ऐका माझं अण्णा. आता महिपत पोलिसांना फोन लावायचं नाटक करतोय बरं का प्रेक्षकांनो, आणि म्हणतोय, दीक्षित लाई मोठी चूक केलीस तू, लाई मोठी चूक केलीस, आता जेलात जायचं खडे फोडायला. आता दीक्षित आणि त्याचा तो माणूस दोघे पण पाय धरतात बरं का महिपतचे आणि म्हणत असतात, अण्णा अण्णा असं करू नका अण्णा, आम्ही जेलमध्ये नाही जाणार अण्णा. आता अचानक महिपत फोन हातातला खाली ठेवतो, त्याचा मोबाईल, आणि मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो, महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय. स्वतःच मोठ्या मोठ्याने जय जयकार करायला लागतो बरं का. आणि अचानक हे दोघे पण म्हणायला लागतात त्याच्या मागे, हो जय जय, महिपत बाबा की जय. मग महिपत मोठ्याने हसायला लागतो बरं का आणि सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, काय मग दीक्षित, कशी वाटली आपली ऍक्टिंग? 113% ओरिजिनल का नाही दीक्षित? दीक्षित म्हणजे सचिन प्रचंड घाबरतो बरं का आणि त्याला आश्चर्याचा मोठा धक्का लागलेला आहे. महिपत म्हणत असतो, महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय. अरे असं जर का वाटत नाही राहिलं ना दीक्षित, तर महिपतला त्याची कामं कशी करता येणार? सचिन म्हणतो, म्हणजे म्हणजे अण्णा तुम्ही? आता अण्णाने ती पावडर हातात घेतली आहे बरं का आणि म्हणतो सचिनला, अरे दीक्षित, मी जेव्हा जेलातून बाहेर पडलो ना, तेव्हा पोलिसांनी माझ्या घरादारावर, माझ्या सगळ्या धंद्यावर, सगळ्यावर नजर होती रे. अरे यातनं सुटायचं म्हणजे काहीतरी नाटक करावं लागणार होतं ना, त्यामुळे महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय म्हणून महिपत बाबा की जय. आता मोठे मोठे लोक या महिपत शिकरेचे पाय धरायला लागले, पाय. आता बघू ना, आता बघू कोण या आश्रमाच्या आणि महिपत शिकरेच्या आड येतं ते. आता सचिन खूप खुश होतो बरं का आणि म्हणतो, अण्णा अण्णा, मला माहित होतं तुमच्यासारखा हाडाचा गुन्हेगार कधीच असं करू शकत नाही अण्णा, पण इतके दिवसाचं तुम्ही हे सॉंग घेतलेलं कमाल अण्णा, कमाल. सचिन आता खूप खुश झालेला असतो. महिपत आता त्याच्या हातात ती पावडरीची पुडी घेऊन म्हणतो, पावडर म्हणजे ते एक अल्कोहोलिक काहीतरी पदार्थ आहे प्रेक्षकांनो, अंमली पदार्थ आहे. अगोदर महिपत हेच धंदे करायचा ना, तेच धंदे त्याने चालू ठेवलेत, फक्त पांढरे कपडे घालून काळे धंदे करतोय प्रेक्षकांनो. आणि हे असले धंदे ना बऱ्याच ठिकाणी चालतात प्रेक्षकांनो, त्यामुळे मालिकेत असं काहीतरी दाखवत आहे वगैरे, यात नवल असं काही नाहीये. खूप ठिकाणी तुम्ही ऐकलंय आतापर्यंत, सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी असे धंदे चालतात. त्याचं उदाहरण घेऊन इथे मनोरंजनासाठी आपल्याला हे सगळं दाखवलंय. महिपत म्हणत असतो, आता या पावडरमुळे जे जे होईल याचं खापर त्या सुभेदारवर आणि त्याच्या बायकोवर पडणार. त्या दोघांवरच नाही, अरे ज्यांनी ज्यांनी माझं आणि माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, त्या किल्लेदार आणि सुभेदारांचं चिंध्या चिंध्या केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. त्यावर आता तो माणूस म्हणतो महिपतचा, तुम्ही खरं बोलताय ना महिपत शेठ? त्यावर महिपत म्हणतो, 113%. सचिन आता टाळी वाजवत म्हणतो, या अण्णा. मंडळी, वाटलंच होतं मला सायलीच्या सुखाला कोणाची दृष्ट न लागो, तर लागलीच बरं का प्रेक्षकांनो. या सगळ्यांनी ठरवलंय आता रिवेंज घ्यायचा. म्हणजे आता अगोदर हे दोघं तिघं होते, नागराज, प्रिया आणि महिपत. साक्षी तर कशी लिंबू टिंबू होती यांच्यात, पण आता खऱ्या अर्थाने हे सगळेजण एकत्र येणारे आणि त्यात ॲड ऑन म्हणजे तो राकेश पण आहे बरं का. बापरे बाप प्रेक्षकांनो, आता मालिकेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. तन्वी आली आहे, सगळं सत्य उघड झालंय. पण आता महिपत यांचा बदला कसा घेतो? सायली अर्जुनला तो काही डॅमेज करतो का? काय होतं मालिकेत? बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे पिक्चर अभी बाकी है. आता सायलीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत. त्या गाणं म्हणतायत सायलीसाठी, कधी साधी बोळी तू, कधी होते मर्दिनी, कधी हाती फुले तुझ्या, कधी डोळ्यात ठिणगी, कधी चांदणे, कधी दामिनी, प्रत्येक रूपात तू नवी,
बदलून सारी नाती झालीस सायलीची तन्वी. सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे स्टारवरच्या सगळ्या नायिका आलेल्या आहेत. नंदिनी, काव्या, म्हणजे सगळ्या टोटल आहेत. मला काही काही जणींची नावं माहिती आहेत, काही काही जणींची नाही माहिती आहे. आज नक्की टीव्हीवर बघा प्रेक्षकांनो, तुम्हाला खूप आवडणार आहे आजचा भाग. सायली आता गाणं गायला लागते आणि म्हणते, हे मन माझे तन माझे, हे घर माझे, सारे जीवन हे माझे. इथल्या भिंतीमध्ये रुजले सोनेरी क्षण माझे, सोनेरी क्षण माझे. घेऊन हात हाती सुख दुःखात होऊ सांगती. आशीर्वाद असू द्या सदैव तुमचा माझ्या पाठी. आशीर्वाद असू द्या सदैव तुमचा माझ्या पाठी. असं म्हणून ती आता रविराज, प्रतिमा त्या या दोघांना नमस्कार करते. प्रतिमा आपल्या पूर्णाजीला नमस्कार करते, सगळ्या मोठ्यांना नमस्कार करते आणि हे सगळे भाऊक होऊन आता तिला आलिंगन देतात प्रेक्षकांनो. आणि या गाण्याची एंडिंग आता याच सीनवर होते प्रेक्षकांनो. मस्त दाखवला प्रेक्षकांनो. म्हणजे मला पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटत होते हे गाणं. आज आज न दिवसभर प्रत्येकाच्या ओटी हे गाणं गुणगुणणार आहेत तुम्ही. इथून पुढे आपण बघतोय मैपतला आलाय साक्षीचा व्हिडिओ कॉल. साक्षी अजून दाखवली नाहीये. साक्षी तिकडनं मैपतला म्हणत असते, अच्छा अण्णा, म्हणजे तुम्ही हा आश्रमाचा एवढा मोठा घाट अर्जुन सायलीला फसवण्यासाठी घातला. तर अण्णा, आम्हाला भीती वाटायला लागली होती, तुम्ही पूर्णपणे बदललात की काय. पण खरं तर मला हे तुमचं व्हायलन्स वगैरे नको होतं. पण खरंच अण्णा, अहिंसेच्या मार्गावर बघा ना मी कुठे जाऊन पोहोचलेत. अण्णा, मला कोणाला तोंड दाखवायची सोय नाही राहिली हो. मैपत म्हणतो, साक्षी, ज्यांनी तुझ्या आयुष्याला आग लावली ना त्यांना मी कसा पेटवतो ना ते बघशीलच तू. मैपत शिकडे स्वतःच्या दुश्मनाला कधी सोडत नसतो. दुसरं काय कारण होतं? अगं, या पांढऱ्या कपड्याच्या आड तुझा बाप काय काय करतो ना ते बघ साक्षी. नाही त्या अर्जुन सायलीच्या आनंदाला सुरुंग लावला ना तर बघशीलच तू. अगं, एक सुद्धा आनंदाचा क्षण येऊ देणार नाही मी त्या अर्जुन सायलीच्या आयुष्यात. आणि आलाच तर नाही दिसू देणार मी त्यांना तो आनंदाचा क्षण. नाव बदलल मी माझं स्वतःचं साक्षी. आता लगेच सचिन म्हणतो, अण्णा, त्यांना एकही सुखाचा क्षण मिळू देऊ नका. मैपत म्हणतो, अरे दीक्षित, मैपत शिखरे जर एखाद्याच्या राशीला लागला ना तर त्याची 113% हीच गत होते. सचिन म्हणतो, साक्षी, आता किल्लेदार आणि सुभेदार यांचे सगळे शत्रू एकत्र होणार बघ. मैपत म्हणतो, सगळे शत्रू? त्यावर सचिन म्हणतो, जेलमध्ये असलेला नागराज किल्लेदार आणि सगळ्यात मोठा आपला मोहरा प्रिया. साक्षी म्हणते, तिकडनं ती जेलमध्ये असली ना तरी पण आपल्याला तिचा खूप उपयोग आहे, कारण सुभेदारांच्या घरात काय काय घडू शकतं याचा अंदाज फक्त प्रियाला आहे. मैपत म्हणतो, त्या सगळ्यांनी आपल्याला वेगळं केलं ना, पण आता सचिन, राकेश, प्रिया, नागराज आणि मैपत शिखरे ही मूठ त्या सगळ्यांची अशी गळे आवळणार आहे ना की त्यांची जीभ आणि डोळेच बाहेर आले पाहिजे. मैपतने असं त्याचे एक 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 बोटं मोजले आणि त्याची मूठ तयार केली. आता हे 5च्या 5 जण मिळून यांचा बदला काढणारे प्रेक्षकांनो. बाप रे बाप, आता पुढे काय काय होईल मालिकेत ते काही सांगता येत नाही. त्यामुळे खरंच सिरियसली बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग. तर आता इथे सगळेजण आनंदात बसलेले आहेत, आईस्क्रीम खात आहेत बरं का प्रेक्षकांनो या सीनमध्ये. आणि गाणं पूर्ण झालं. मगाशीच मी सांगितलं. प्रतापराव म्हणत असतात, काय मग सायली, कसं वाटलं सरप्राईज? सायली म्हणते, खूप छान वाटलं बाबा. तुम्ही सगळे ह्याचंच प्लॅनिंग करत होतात ना? अर्जुन म्हणतो, हो म्हणजे काय, येस. तू माझ्यावर रुसली होतीस ना तरी सुद्धा आम्ही आमचं सरप्राईज स्पॉइल नाही होऊ दिलं. सायली म्हणते, तुम्ही माझ्यासाठी माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण बोलवलं ना? आता कल्पनाताई म्हणतात, हो अगं, तुझ्यासाठी एका पायावर यायला तयार झाल्या तुझ्या मैत्रिणी. सायली म्हणते, माझ्या आनंदात तुम्ही सगळे सामील झाला त्यामुळे 10 पटीने हा आनंद आता वाढला. मंडळी, आवडतोय ना तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला? मग लाईक करायला विसरू नका. आणि त्या नवीन मालिकेचा रिव्ह्यू पण मी सुरू केला आहे. ती मालिका पण खूप छान आहे बरं का प्रेक्षकांनो. जरा हटके स्टोरी आहे. मला अशा हटके स्टोरी असलेल्या मालिका फार आवडतात. चला तर मग बघूयात बाई तुझा आशीर्वाद दुसऱ्या आपल्या चॅनलवर पण बघा. अजून आपली ही सिरियल बाकी आहे. आता इकडे प्रियाला राकेशने सगळा व्हिडिओ दाखवलाय सायलीच्या गाण्याचा, सायलीच्या या सरप्राईजचा, सायलीच्या या आनंदाचा क्षणाचा. पण हिला कसला तो सहन होतोय. बऱ्याच वेळ प्रिया सायलीचं ते आनंदाचं सगळं क्षण बघते बरं का मोबाईलवर. बघते आणि म्हणजे राकेश भेटायला गेला तिला जेलमध्ये आणि बघते तो राकेशचा फोन फेकून देते. राकेश चिडतो बरं का आणि म्हणतो, माझा फोन कशाला फेकला ग तू, तो माझा फोन होता. प्रिया म्हणते, त्या सायलीचे तुकडे तुकडे नाही करतायत ना म्हणून तुझ्या फोनचे तुकडे तुकडे केले मी. राकेश तिला म्हणतो, अगं असा राग काढून काय होणार आहे. आणि त्याचा मोबाईल खाली पडलेला तो उचलतो बरं का. आणि आता प्रिया त्याला म्हणते, सायलीवर तर राग काढणारच आहे मी. तिला मी सुखात बघू शकत नाही राकेश. तिच्या त्या सगळ्या मैत्रिणी त्या सगळ्या ना माझ्या खूप डोक्यात जातात. सगळ्यात पुढे होत्या त्या मला एक्सपोज करायला आणि आता तिच्या आनंदात पण सामील झाल्या का त्या? राकेश,
ए राकेश, त्या सायलीला जी काही मजा करायची आहे ना ती करू दे रे, करू दे तिला मजा. तिच्या आईवडिलांना तिला ज्या मिठ्या मारायच्या आहेत ते मारू दे. पण हे सगळं ती फक्त आजच करू शकते राकेश. कारण आता ती असं बोलताना ना प्रेक्षकांनो, तिथे कशी बसली आहे बघा प्रेक्षकांनो. प्रिया आता खुर्चीवर अशी पोज घेऊन बसते आणि म्हणते, राकेश आता यापुढे तिच्या रस्त्यात मी अशी काटे पसरवील ना की ती रक्त बंबाळ होईल बघ. प्रेक्षकांनो, काय वाटतं बरं तुम्हाला, खरंच हे अर्जुन सायलीचं काही उखाडू शकतील का? आता मैपतने तर पांढऱ्या कपड्याच्या आड काळे धंदे करायचे ठरवलंय, पण तरी सुद्धा कधी ना कधी ह्या अशा चोऱ्या, ह्या अशा हे सगळे असे धंदे उघडकीला येतातच. खोट्याचं आयुष्य जास्ती दिवस नसतं प्रेक्षकांनो. आणि आय थिंक सो हा शेवटचा ट्रॅक असेल. यानंतर आता ही मालिका संपलेलीच आपल्याला दाखवतील ते, असं वाटतंय तर खरी. बघूयात या सगळ्या संकटातून पण अर्जुन सायली पार पडणार आहेत प्रेक्षकांनो, डोंट वरी. तर आता इकडे हे सगळे फॅमिली एकत्र बसलेले असतात, आईस्क्रीम खात असतात. अश्विन विचारतो, अगं पूर्णाजीला दिलं का आईस्क्रीम? विमल म्हणते, हो दिलं मी दादा आईस्क्रीम. मग आता सहज अर्जुन म्हणतो, सिनियर कुठे? तो दिसत नाही. का ग आत्या, तो झोपला का? प्रतिमात्या म्हणतात, नाही अरे अर्जुन, ते निघाले सुद्धा. अश्विन म्हणतो, निघाला सुद्धा म्हणजे कुठे गेलाय रविराज काका? प्रतिमात्या म्हणतात, रविराज तीर्थयात्रेला गेलेत. सगळ्यांना आश्चर्यच वाटतं बरं का. सायली म्हणते, तीर्थयात्रेला असे अचानक? प्रतिमात्या म्हणते, अगं अचानक नाही ग, तू तन्वी आहेस हे त्यांना कळलं त्याच दिवशी त्यांनी ठरवलं होतं की देवाचे आभार मानायचे. अर्जुन म्हणतो, अगं आत्या, पण सिनियर तर कधी मंदिरात सुद्धा जायचं नाही. प्रतिमात्या म्हणतात, अरे अर्जुन, तो त्यांचा देवावरचा राग होता रे. त्यांची बायको मुलगी हरवल्या होत्या ना म्हणून. आता आम्ही दोघी परत आलोय ना, मग या सगळ्याची भरपाई करावी असं वाटलं त्यांना. मग सुमन म्हणते, हो ना, भाऊजींनी गेली कित्येक वर्ष देवावर राग काढला होता. मंदिरात जाणं तर त्यांनी बंद केलंच होतं, पण साधं घरात पण ते देवासमोर हात जोडत नव्हते. मग त्यांनी ना आता हा सीन आठवून दिलाय बरं का प्रेक्षकांनो. अरे घड्याळ घाल. ज्या वेळेला रविराजांना सगळ्यात आधी सायली दिसली होती आणि तेव्हा सायलीने त्यांना मंदिरात नेलं होतं बघा. त्यावेळेला रविराज सायलीला सांगतात की मी आता या देवाच्या मंदिरात कधीच पाऊल ठेवणार नाही, कारण त्याने माझ्या आयुष्यातून माझा आनंद हिरवलाय, असं ते काहीतरी सायलीला सांगतात ना. ते सगळं त्यांनी इथे आठवून दिलं बरं का तो सीन. आणि मग प्रतिमात्या म्हणतात, हे म्हणाले होते की 3 वर्षापूर्वी त्यांना सायली भेटली होती आणि हीच त्यांना हाताला धरून मंदिरात घेऊन गेली होती आणि आपली सायलीच त्यांना म्हणाली होती की तुम्हाला तन्वी नक्की सापडेल. प्रतिमात्यानी आता तो क्षण पुन्हा आपल्याला आठवून दिला, म्हणजे ते सगळं आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. त्यावेळेला सायलीने रविराजांना दर्शनासाठी नेलं होतं मंदिरामध्ये. मग सुमन म्हणते, खरंच बघा ना योगायोग, तीच मुलगी आपली तन्वी निघाली. किती छान ना. आणि देवाची कृपाच म्हणायची ही सगळी. आता सगळे खुश आहेत बरं का प्रेक्षकांनो. यांच्या आयुष्याचं आता सार्थक झालंय. यांची मुलगी यांच्या आयुष्यात परत आली आहे. यांना आता आणखीन काय हवं? त्यातनं आता सायलीला दिवस गेलेत, म्हणजे सगळा आनंदी आनंदच आहे ना. पण सगळा आनंद नेहमीच देव देतो असं नाही ना. तसंच काहीतरी आता होणार आहे यांच्या आयुष्यात. राकेश आता इकडे या सीनमध्ये प्रियाला म्हणतोय, ए प्रिया, वाटेल ते कर, पण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब रस्त्यावर आलं पाहिजे. प्रिया राकेशला म्हणते, होणार, हेच होणार राकेश. ज्या तन्वीला ते गळ्यातला टाईट बनून फिरत आहेत ना, तिलाच घराबाहेर काढतील ते लवकरच, अशी शपथ घेते मी आता राकेश. सायली, तुला तुझी खरी ओळख माहिती नव्हती ना, तोपर्यंत तू सुरक्षित होतीस. तू तुझी खरी ओळख शोधलीस सायली आणि माती खाल्लीस. आता तू सुरक्षित नाहीये सायली. आता खऱ्या अर्थाने तुझी वाईट वेळ सुरू झालीये. जोपर्यंत तू सायली होतीस तोपर्यंत तू सेफ होतीस ग. पण आता तू तन्वी अर्जुन सुभेदार आहेस ना. आता खऱ्या अर्थानं तुझ्या विनाशाची सुरुवात झालीये ग, असे ती बडबडत असते बरं का प्रेक्षकांनो मनाशीच. आणि आता हे सगळे बदला मूडमध्ये आहेत, त्यामुळे आता हे सगळे रिवेंज घेणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. 5च्या 5 जण किल्लेदार आणि सुभेदारांचा रिवेंज घेणार आहे. आता हा रिवेंज हे कसा घेत आहेत हे पुढे बघूयात. इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवणार आहे ते मालिका. मजा आली पण प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघताना. काहीतरी नवीन उत्सुकता त्यांनी निर्माण केली आहे बरं का. तर आता प्रियाचा असा चेहरा दाखवला त्यांनी, असा ती बदला घेणार आहे, असं ते म्युझिक वाजवलं, काळं पांढरं केलं तिचं तोंड, ते नेहमीप्रमाणे दाखवतात तसंच. आता पुन्हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात, शेवटचा. सायली म्हणत असते, पण आई, बाबा असे कसे ग गेले? त्यांनी माझा निरोप पण घेतला नाही. प्रतिमात्या म्हणतात, अगं बेटा, ते तुझा निरोप घेत बसले असते तर त्यांचा पाय निघाला असता का? प्रतापराव म्हणतात, हो ना सायली, तू त्याला नसतं जाऊ दिलं. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, जेव्हा एखादा माणूस देवदर्शनाला जायचं म्हणतो ना, तेव्हा असं आपण त्याला थांबवायचं नसतं बेटा. मग सायली म्हणते, हो खरंय तुमचं आई. मग अर्जुन म्हणतो, जाऊ दे सायली, वाईट नको वाटून घेऊस. मग अस्मिता म्हणते,
एक मिनिट, सायलीच्या चेहऱ्यावर कसं स्माईल आणायचं ना ते मला बरोबर माहिती आहे. म्हणजे सायली जरा उदास होते ना, तिचे बाबा नाही आहेत, आत्ता कुठे त्यांची भेट झाली आणि तेच निघून गेले रविराज यात्रेला, म्हणून तिला कसं तरी होतं. मग अस्मिता म्हणते, "अगं ए मम्मा, आपण ना सायलीला घास खाऊ घालूयात, म्हणजे ती खुश होईल." आणि मग या सगळ्यांनी मिळून सायलीला एक एक घास खाऊ घातलाय बरं का. एक घास काऊचा चिवचा करतो ना आपण तसं. प्रतिमा त्या म्हणतात, "हा घास इतक्या वर्षांनी परत आलेल्या माझ्या या लेकीसाठी." मग प्रतापराव येतात जवळ आणि प्रतापराव पण तिला घास खाऊ घालतात. ते म्हणतात, "आणि हा घास माझ्याकडून माझ्या लाडक्या भाचीसाठी." सगळेजण आता आनंदात आहेत प्रेक्षकांनो. हे थोडक्यात सांगायचं झालं तर. कल्पनाताई पण तिला घास खाऊ घालतात आणि म्हणतात, "हा घास माझ्या सुनेसाठी नाही बरं, माझ्या भाचीसाठी आहे." सुमन म्हणते, "हा घास आमच्या घरच्या लक्ष्मीसाठी." असं म्हणून सायलीला प्रत्येकाने एक एक घास खाऊ घातला. सायली आनंदात असते. ती म्हणते, "मला खूप खूप छान वाटतंय. एवढ्या वर्षांनी मला माझं कुटुंब, माझ्या कुटुंबाचं प्रेम परत मिळतंय. मला खूप छान वाटतंय." मंडळी, ह्या सगळ्यांच्या या आनंदावरच त्यांनी आजचा एपिसोड संपवलाय. पण पुढच्या भागात एक भारी जबरदस्त प्रोमो दाखवलाय बरं का त्यांनी. हे सगळेचे सगळे किल्लेदार सुभेदारचे दुश्मन व्हिडिओ कॉलवर आहे बरं का, आणि एकमेकांना बोलतायत. आता मैपत आणि नागराज एकमेकांच्या समोर आहे, सचिन आणि राकेश एकमेकांच्या समोर आहे, आणि प्रिया पण आहे बरं का तिथे. या सगळ्या गुंडांची बरं का, गुंडांचीच म्हणावं लागेल, या सगळ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि त्यात सचिन म्हणत असतो, "अण्णा, आता आपण पाचीच्या पाची जण मिळून मूठ करून एकत्र येऊ." सचिन व्हिडिओ कॉलवर म्हणत असतो, "प्रिया, अण्णा, नागराज अंकल, आपण अजूनही या पाची बोटाची मूठ करू, एकत्र येऊ." आणि ज्यांनी ज्यांनी, लगेच मैपत म्हणतो, "यांनी माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं." नागराज म्हणतो, "त्यांनी माझी सगळी स्वप्न धुळीस मिस." सचिन म्हणतो, "मला त्या अस्मिताला सुखात पाहायचं नाहीये." प्रिया म्हणते, "मला त्या सायलीला सुखात पाहायचं नाहीये, मी सायलीचा बदला घेणार." मग मैपत म्हणतो, "त्या सुभेदार किल्लेदारच्या घरात सुखाचे वारे वाहणार नाही, 113% असं मैपत म्हणत असतो आणि नागराजला हातात हात देत असतो बरं का प्रेक्षकांनो. अरे प्रेक्षकांनो, मला सांगा, आधीच हे वाईट वागले म्हणूनच अर्जुन सायलीने यांना शिक्षा दिली ना. अर्जुन सायली काय स्वतःहून मागे आले होते का यांच्या? आणि आता हे पुन्हा तसंच वाईट वागणार आहेत. तर मला सांगा, यांच्या कर्माची आणखीन दुप्पट शिक्षा यांना मिळेल की नाही? असो, पण एक काय म्हणतात त्याला, यांना एक खूप अशी खुमखुमी आहे अर्जुनला आणि सायलीला त्रास देण्याची, असं म्हणायला हरकत नाहीये. असे लोक सुधरत नसतात नाही का प्रेक्षकांनो. पण काय उखाडणार, हे उखाडून अर्जुन सायलीचं काहीच करू शकत नाही आहेत. बघूयात, पण आपलं मनोरंजन होणार हे 113% खरं. तर प्रेक्षकांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या परीने मी तुम्हाला छान सांगायचा प्रयत्न केला. गाण्याची चाल खूप अवघड होती, त्यामुळे मला ती तुम्हाला गाऊन नाही दाखवता आली, पण आजचा हा भाग टीव्हीवर जमल्यास नक्की बघा प्रेक्षकांनो. खूप छान वाटेल तुम्हाला ते गाणं, आणि एकीकडे हे मैपतचे सीन बघायला मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. सो आजच्या एपिसोडला प्लीज लाईक करायला विसरू नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा. ठरलं तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग एपिसोड रिव्ह्यूसाठी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.